नाशिक शिर्डीनंतर कॅप्टन बंधू अशोक खरात याचा ताबा जो आहे तो सिन्नर पोलिसांनी घेतला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात बंधू कॅप्टन अशोक खरात व पत्नी कल्पना खरात यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार 2 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात गुन्ह्यांच्या तपासासाठी सिन्नर पोलिसांनी जो आहे तो कॅप्टन अशोक खरात याचा ताबा सायंकाळी उशिराच्या सुमारास घेतला आहे. पतसंस्थेत बनावट खात्यांद्वारे फसवणूक अशोक खरात याच्या नावावर सिन्नरमध्ये दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर कोणतीही पूर्वकल्पना न देता 32 बनावट खाते उघडण्यात आले आहे. या खात्यांद्वारे 57,90,000 रुपयांची मोठी अफरातफर करण्यात आली असून या प्रकरणी अशोक खरात सह पतसंस्थेच्या संचालक मंडळावरही गुन्हा सिन्नर पोलिसांनी दाखल केला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाली आहे. जादूटोणा आणि कौटुंबिक फसवणूक, आर्थिक फसवणुकीसोबतच अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जो आहे तो दुसरा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. दैवी शक्तीचा दाखवून लोकांची दिशाभूल करणे आणि फसवणूक करणे या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरात सिन्नर पोलीस याचा ताबा जो आहे तो सिन्नर पोलिसांनी घेतला असून या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी सिन्नर पोलिसांनी अशोक खरात याचा जो आहे तो न्यायालयीन कोठडीतून ताबा घेतला आहे. खरातने स्वतःला कॅप्टन भासवून किती जणांना गंडा घातला आहे याचा तपास पोलिसांना करायचा असून याद्वारे अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.